15 जुलै रोजी दुपारी 4 वाजता लोकमान्यांनी आपल्या बचावाच्या भाषणाला सुरुवात केली आणि नंतर सतत 4.5 दिवस त्यांचं भाषण चाललं होतं. राजद्रोह म्हणजे काय, वर्तमान पत्रकाराच्या स्वातंत्र्याच्या मर्यादा कोणत्या, ज्युरींचे अधिकार कोणते वगैरे अनेक व्यापक प्रश्नांचा उहापोह त्यांनी आपल्या भाषणात केला. हे भाषण ते केवळ आपल्या बचावाकरता करत नव्हते, तर या देशातल्या मुद्रण स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी करत होते. आपल्या भाषणाच्या शेवटी ते म्हणाले, एका बाजूला एक बलिष्ठ नोकरशाही आणि दुसऱ्या बाजूला लोक असा हा प्रचंड झगडा चाललेला आहे. या झगड्यात मी तुमच्याकडनं मदतीची अपेक्षा करतोय, ती व्यक्तिशः माझ्यासाठी नव्हे तर सबंध हिंदुस्थान देशासाठी. मी आता आयुष्याच्या उतरणीला लागलो आहे. मी असा कितीशा वर्ष जगणार आहे, पण या देशातल्या भावी पिढ्या तुमच्या निर्णयाकडे पाहणार आहेत आणि तुम्ही रास्त निर्णय दिलात की चुकीचा ते ठरवणार आहे. हा निर्णय हिंदुस्थानातील वर्तमानपत्रांच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात संस्मरणीय ठरणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगतोय की ते माझ्यासाठी नव्हे तर एका उदात्त आणि पवित्र तत्वासाठी.